रोटी. हॅलो गाईज, वेलकम बॅक अँड बॅक द वेलकम टू गोवा व्लॉग पार्ट 2. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि नंतर दुपारी त्याच हॉटेलमध्ये न जेवता समोरच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो, कारण रेट्स वर कम्पॅरेटिव्हली चीप आणि इथे फूड सर्व करणारे काका वॉज द कूलेस्ट पर्सन वी एव्हर मेट इन गोवा. नंतर चौघांनी पण ऑलमोस्ट अर्धा तास मेन्यू कार्ड चालला आणि एवढा विचार करून पण मी एंडेड अप ऑर्डरिंग फ्राईज. आता पहिलीच डिश एवढी डिसअपॉइंटिंग निघाली की मेन कोर्स ट्राय करायचं मनच नाही. और ये रोटी. ओके. बट दिस काका विथ द सर्विंग स्किल आम्हाला सगळं खायला भाग पाडलं अँड ट्रस्ट मी दिस वॉज बेटर दॅन फ्राईज. त्यानंतर असंच फेरी मारायला आम्ही मार्केट फिरलो अँड शॉप लिटरली नथिंग फ्रॉम द एंटायर मार्केट. फेरी मारून खाल्लेलं जेवण जिरवून वी हेडेड बॅक टू अ हॉटेल. गेल्यावरती वी टूक अ क्विक नॅप आणि त्याच्यानंतर संध्याकाळी वी वोक अप टू दिस व्ह्यू. देन बीचवरती जाऊन वी क्लिक मस्त मस्त फोटोज. गाईज आम्ही आता कपल शूट करतोय. आणि बीचवरती या दोघांची मस्ती चालू असताना दादानी धांदलीत वहिनीचा फोन खाली टाकला. नंतर वी मॅट दिस अंकल ऑन द बीच, जे आम्हाला सांगत होते की तुम्ही आमचा पॅकेज घ्या, त्यामध्ये आम्ही तुम्हाला बोटनी फिरवू आणि सोबतच डॉल्फिन पण बघायला मिळतील. अँड गेस वॉट, आम्ही डोळे बंद करून नेक्स्ट डेसाठी त्यांचं पॅकेज बुक केला. त्यानंतर आम्ही रूमवरती आलो आणि ही पाय धुवून आत जाण्याची प्रथा वॉज द बेस्ट थिंग ऑफ दिस रूम. नंतर परत कठोर परिश्रम करून आम्ही रूमचं लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. रूमवरून बाहेर पडताना आणि रूमच्या आत जाताना ऑलमोस्ट 10 मिनटं आमची लॉक उघडणं आणि लॉक बंद करणं ह्यातच गेली. संध्याकाळी आम्ही गरम गरम कांदा भजी आणि कॉफी प्यायला गेलो अँड देन वी केम बॅक टू अ रूम. नंतर डिनरसाठी आम्ही टेबल्स एकच रूमच्या समोर अरेंज करून घेतले, कारण वी 4 ऑलवेज वॉन्ट टू बी टुगेदर. लेटर ऑन मस्त खाऊन पिऊन वी रॅप्ड अप फॉर द डे. So yes guys, that was all for Goa Day 1. If you like my videos, please do like, share and follow. तब तक के लिए bye bye. Stay tuned for next vlog.